पवार कुटुंबामध्ये लगीनघाई असताना युगेंद्र पवार आणि अजित पवार निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये व्यस्त. आगामी नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमुळे पवार कुटुंबियांकडून आधी लगीन कोंढाण्याचं. नागपूरच्या सावनेरमधून उच्च शिक्षित महिलांची राजकारणामध्ये पहिली इनिंग. इंजिनियर, MBA शिक्षिका असलेल्या उमेदवार संजना मंगळे सावनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात. संजना मंगळे यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी. लोणावळ्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, तर भाग्यश्री जगतापांकडून फळ विक्री करता करता निवडणुकीचा प्रचार. जिंतूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगला. भाजपचे जिंतूर नगर अध्यक्षपदाचे उमेदवार प्रताप देशमुख यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा ई-रिक्षातून प्रवास करत प्रचार. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरूच. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये गेलेल्या म्हसळ्यामधील उमेदवारांची स्वागत रॅली. शिवसेनेमध्ये गेलेल्यांचा राष्ट्रवादीकडून निषेध. म्हसळा बाजारपेठेमध्ये राष्ट्रवादीकडून निषेधाचे फलक. रॅलीला काळे झेंडे दाखवले. मालेगावमधील आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये अद्वै हिरेंना टाळल्याची चर्चा. मालेगावमधील बंडू काका बच्छाव यांच्या प्रवेशाच्या बॅनरवर अद्वै हिरे यांचा फोटो नाही. बॅनरवर फोटो नसल्यानं कार्यक्रमापासून हिरेंना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा. संभाजीराजे छत्रपतींनी मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबाची भेट घेतली. शौर्य पाटीलच्या कुटुंबियांचं संभाजीराजे छत्रपतींकडून सांत्वन. मुख्यमंत्री फडणवीसांची या प्रकरणात भेट घेणार, संभाजीराजेंची माहिती. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली शौर्य पाटीलच्या कुटुंबाची भेट. शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटलांचं आठवलेंकडून सांत्वन. दिल्लीमध्ये शिक्षकांच्या जाचाला कंटाळून शौर्य पाटीलची आत्महत्या. मुंबईमध्ये 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली. NSGकडून मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथे श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन. शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित. पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण. भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्लीमधील प्रदूषणामुळे चालणंही कठीण झालंय. दिल्लीमध्ये 5 मिनिटं चालल्यानंतर थकवा जाणवतो. दिल्लीमधल्या वायू प्रदूषणावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी.